भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जे वादग्रस्त विधान केलं, आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी जालन्यामध्येच शेतकऱ्याच्या मुलांनी आता उपोषणाला सुरुवात केलेली आहे। जालन्यातील भोकरदनमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांनी हे उपोषण सुरू केलंय। जोपर्यंत दानवे आपल्या पदाचा राजीनामा देत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा या उपोषणकर्त्यांनी घेतलाय। भोकरदन आणि जालना भागातल्या मतदारांना आमचं आवाहन आहे की तुम्ही ज्या नेत्याला डोक्यावर घेतलं, ज्या शेतकऱ्याच्या पोराला तुम्ही मोठं म्हणताय, तो शेतकऱ्याचा पोरगा जर तुम्हाला शिवाय देण्यात पण सत्तेची नशा त्यांच्या डोक्यात जात असेल तर तुम्हाला त्यांना जमिनीवर आणावंच लागेल, त्यांना तुम्हाला जाब विचारावाच लागेल। त्यांनी ज्या पत्रामध्ये दिलगिरी व्यक्त केली ते पत्र अत्यंत निषेधार्ह आहे। त्यांनी त्या पत्रामध्ये आपण आक्षेपार्ह बोललोय हे मान्य केलं नाही। जर कोणाला वाटत असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणतायत, याचा अर्थ दुसऱ्याला वाटतं म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो, पण त्यांना स्वतः मात्र अजूनही त्या वक्तव्याबद्दल लाज वाटलेली नाही, शरम वाटलेली नाही।